नमस्कार मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वयाच्या 60 नंतरचं वास्तव सत्य। वटारलेले डोळे पाहून दबकणारी बायकोच आता डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे की पृथ्वीवरील आपले अवतार कार्य शेवटच्या टप्प्यात आहे। कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला असेल तर समजून घ्यावे की आपण आता कौटुंबिक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे। बसल्या बसल्या ह्या शेंगदाण्यातील दाणे काढा असे जेव्हा सुनबाई म्हटले तर समजून घ्यावे की बॉस नावाचे पद यांनी खारिज केले आहे। वय वर्ष 60 नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल ही अपेक्षा ठेवू नका। भाऊबंदिकीचे नाते कुटुंबाचे फाळणीबरोबरच संपुष्टात आले। नातेवाईक पैसे देणे घेणे वादातून संपले। पत्नीचा ओढा न कळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला। कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ रामराम होतो, फारशी चौकशी होत नाही। तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता, ह्याला मी किती मदत केली होती। सगळे कटू अनुभव जमा झाले असतील, कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल। नाते बिघडली, संबंध बिघडले, वाट्याला एकटेपण आले। आता कुणाचे फोन येत नाही, दुखावलेले मन कुणाला फोन कर असेही म्हणत नाही। तरी पण एक नातं टिकून राहते, ते नातं मुलीचं। मुलीचा फोन येतो, ती विचारते, पप्पा गेले होते का दवाखान्यात? औषध घेतली का? काय म्हणाले डॉक्टर? जेवण झालं काय? नाना प्रश्न काळजीचे, आस्थेचं विचारणं, जिव्हाळ्याचे हेच एकमेव नातं। थोडा पश्चातापही होत असतो, मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले, कसे होणार त्यांचे? लोक मुलगा झाला की स्वतःला भाग्यवंत समजतात। मला असे वाटते, ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होत। एरवी 2-3 मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवण्यावरून भांडत असतात, तेव्हा झालेली चूक सुधारण्यापलीकडे गेलेली असते। मुलगी म्हणते, काळजी करू नका, मी आहे। मुलीचं आणि वडिलांचं नातं एक वेगळंच असतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। किती जणांना असं वाटतं की एक तरी मुलगी असावी? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।